शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चव असणारी आनंदाची उत्पादने, आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. हलगीच्या कडकडाटात 2 पायांवर थिरकला नर्तक घोडा. पलूसमध्ये रामनवमी शोभायात्रेचा थाट. प्रभू श्री रामचंद्रांच्या जयघोषाने आणि हलगीच्या कडकडाटाने अवघी पलूस नगरी दुमदुमून गेली होती. निमित्त होतं रामनवमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेचे. पारंपरिक वाद्यांचा गजर, लेझिमची पथके आणि आबालवृद्धांच्या उत्साहाने या सोहळ्याला मोठी रंगत आली होती. मात्र या संपूर्ण मिरवणुकीत सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे चक्क 2 पायांवर चालणारा आणि नाचणारा घोडा. या अद्भुत आणि देखण्या अश्वाला पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. शोभायात्रा जसजशी पुढे सरकत होती तसतसा हलगीचा कडकडाट अधिकच रंगतदार होत होता. ढोल आणि हलगीचा तो वेगवान ताल ऐकताच या अश्वामध्ये जणू एक वेगळाच संचार झाला. त्याने आपले पुढचे दोन्ही पाय हवेत उचलले आणि तो चक्क पाठीमागच्या 2 पायांवर उभा राहिला. केवळ उभा न राहता त्याच 2 पायांवर डौलात नाचत त्याने हलगीच्या तालावर ठेका धरला आणि नृत्य करायला सुरुवात केली. घोड्याचे हे अद्भुत कसब आणि त्याचा उत्साह पाहून उपस्थित जनसमुदाय अक्षरशः थक्क झाला. हा रोमहर्षक नजराणा आपल्या डोळ्यात आणि मोबाईलमध्ये साठवण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. घोडा 2 पायांवर उभा राहून नाचू लागताच शेकडो तरुणांनी त्याचे व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. गर्दीचा कसलाही आकस न बाळगता आपल्या मालकाच्या तालावर आणि इशाऱ्यावर हा देखणा अश्व अतिशय शिस्तीत आणि डौलात आपले कसब दाखवत होता. या अनोख्या नृत्याने पलूसच्या रामनवमी शोभायात्रेची रंगत कैक पटीने वाढवली. सध्या या नर्तक अश्वाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून पंचक्रोशीत याच घोड्याची चर्चा रंगली आहे. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व केदार उद्योग समूहाचे संस्थापक सर्जेराव नलवडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भव्य रथोत्सवाची सुरुवात झाली. हा रथोत्सव राम मंदिरापासून कुंडलवेस, फॅशन कॉर्नर, जुने बसस्थानक अशा प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाला. या रथोत्सवात जिवंत राम, लक्ष्मण व सीता मातेचा साकारण्यात आलेला जिवंत देखावा सर्वांचे विशेष आकर्षण ठरला. भजन, कीर्तन व टाळ मृदुंगाच्या गजरात, धनगरी ढोल ताशांच्या कडकडाटात आणि फटाक्यांच्या भव्य आतिषबाजीने संपूर्ण पलूस शहर दुमदुमून गेले होते. या सोहळ्यात हरे कृष्ण सत्संग टीम देखील सहभागी झाली होती. या संपूर्ण उत्साहात क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, उद्योजक सागर नलवडे, रामानंद पाटील, सागर सुतार, रोहित पाटील आणि संजय येसुगडे यांच्यासह पलूस शहर परिसरातील रामभक्त व स्थानिक नागरिक अतिशय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.